चला तर मग सोडूया स्वाध्याय 1.4. काय म्हणते बघा. पहिलं गणित 1 ते 20 या नैसर्गिक संख्यामध्ये मूळ संख्यांची बेरीज किती आहे. 1 ते 20 हे पाठ असलं पाहिजे तुम्हाला तर होतंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. प्रश्न बघा. 1 ते 20 नैसर्गिक संख्यामध्ये मूळ संख्याची बेरीज. मूळ संख्या कोणत्याच पाड्यात नाही ते. ही 1 ही संख्या संयुक्तही नाही मूळही नाही त्याच्यामुळे 1 संपलाय. 2 ही संख्या कुठल्याच पाड्यात नाही ही एक मूळ संख्या. 3 ही संख्या कुठल्याच पाड्यात नाही आहे फक्त त्याच पाड्यात आहे 3च्याच पाड्यात आहे बाकी इतर कोणत्याच. 5 ही संख्या कुठल्याच पाड्यात नाही फक्त 5च्याच पाड्यात आहे. 7 ही संख्या कुठल्याच पाड्यात नाही फक्त 7च्याच पाड्यात आहे. त्यानंतर 11 ही संख्या बघा फक्त 11च्याच पाड्यात आहे बाकी कुठल्याही पाड्यात नाही. 13 ही संख्या 13च्याच पाड्यात आहे आणि 1च्या पाड्यात आहे बाकी कुठल्याच पाड्यात नाही. त्यानंतर 17 ही संख्या त्याच पाड्यात आहे इतर कुठल्याच पाड्यात नाही. त्यानंतर 19 ही संख्या त्याच पाड्यात आहे कुठल्याच पाड्यात नाही. बाकीच्या संख्या आहेत ह्या 4 6 8 9 10 12 14 15 16 इतर कुठल्याही पाड्यात आहे. म्हणजे ह्या ज्या गोल केलेल्या आहेत ना ह्या मूळ संख्या आहेत आणि बाकीच्या संयुक्त संख्या आहेत. गोल केलेल्या संख्या ह्या मूळ संख्या आहे. यांची बेरीज करूया आपण. 2 अधिक 3 5 5 अधिक 5 10 10 अधिक 7 17 17 अधिक 11 किती होतात. चला 17 आणि 11 यांची बेरीज झाली 28 झाली. 28 झाली. 28 मध्ये परत 13 मिळवा यांची बेरीज झाली 8 3 11 1 41. 41 मध्ये परत 17 मिळवा बेरीज झाली 58. 58 मध्ये 19 मिळवा यांची बेरीज झाली 77. किती आले 77. यांची म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर. चला दुसरं उदाहरण सोडूया. बघा 2 अंकाच्या प्राकृतिक म्हणजे कंसात दिलं नैसर्गिक संख्यांची संख्या. याचा अर्थ आहे 2 अंकी संख्या किती असं येते. 1 ते 100 पर्यंत किंवा 10 पासून 2 अंकी कुठून सुरू झाल्या 10 पासून सुरू झाल्या. 10 ते कुठपर्यंत 99 पर्यंत. एकूण संख्या किती आहे 2 अंकी संख्या आहे. बाकी त्यानंतर बघा 11 ते 20च्या पाड्यामध्ये 11 ते 20च्या पाड्यामध्ये किती संख्या होतात ह्या 21 ते 30चा पाडा 31च्या पाड्यातल्या 40 41चा पाडा 51चा पाडा 61चा 71चा आणि 81चा किती पाडे होतात बघा मोजा. हा 10चा सोडून द्या 1 ते 10 होतं इथे. इथे 10 20 30 40 50 60 70 80 झाले. आणि इथे मी असं लिहायला पाहिजे 91 ते 99. यामध्ये 2 अंकी संख्या आहेत 9. किती झाले मग
10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 80, 9, 89 आणि याच्यातल्या ही एक संख्या 10 किती झाल्या मग? करेक्ट 90 येतात. मोजून बघा 1 ते 100 पर्यंत. 2 अंकाच्या संख्या पर्याय क्रमांक 2 बरोबर. तिसरं उदाहरण बघू. 2 मूळ संख्याच्या गुणाकाराने मिळणारी पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? 2 संख्याचा गुणाकार पाहिजे बा. 2 मूळ संख्याच्या गुणाकार 32. 32 कोणत्या संख्येत, कोणती 2 संख्याचा गुणाकार येतो? 4 8 32 आहे. करेक्ट. दुसरा 33. 33 2 संख्येचा गुणाकार सांगा. 11 त्रिक 33. चला 34 ही संख्या सांगा. 17 1 17 17 2 34. 2 संख्येचा गुणाकार आता 2 मूळ संख्याच्या गुणाकाराने. चला 35 ही संख्या कोणत्या 2 संख्याच्या गुणाकाराने? 7 गुणेला 5. आता सांगा याच्यातल्या मूळ संख्या कोणत्या? 2 मूळ संख्या ओळखा. ही मूळ संख्या नाही, संपला विषय. ह्या सर्व संख्या मूळ आहेत बघा. 11 13 17 2 5. आता यापैकी 3 पर्यायापैकी कुठलं बरोबर आहे? पर्याय बघा इथं का म्हणते पहा. गुणाकाराने मिळणारी पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? यामध्ये सांगा सर्वात लहान संख्या कोणती आहे मग? 33. 33 संख्या लहान असल्यामुळे पर्याय क्रमांक बी करेक्ट. चला प्रश्न चौथा बघा. पहिल्या 4 मूळ संख्याची बेरीज. पहिल्या 4 कोणकोणत्या आहे सांगा. 1 2 पासून सुरुवात करा. 2 ही संख्या आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे. ह्या मूळ संख्या आहेत पहिल्या 4 मध्ये. मग असं पुढे पुढे भरपूर संख्या येणार आहेत मूळ संख्या बरोबर. मग इकडे येतात 11 येते, मग 17 येतात, 11 येते, 17 येतात, 19 येतात, ह्या क्रमाने. परंतु पहिल्या 4 घ्यायच्या. या संख्याची बेरीज करा पटकन. किती? 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17. करेक्ट. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. चला तर मग पुढचं गणित सोडूया. 5वं गणित. जर 36,490 बघा वाचूया. जर 36,490 या संख्येतील 6 आणि 9 यांच्या अंकस्थानाची अदला बदल केली. याचा अर्थ पहा. इथं काय करायचं मग? 6 आणि 9च्या जागी 9च्या जागी 6, 6च्या जागी 9. पहा बदलवलं मी अंक. पहा बदलले. इथे इथपर्यंत आलो. अंकाची अदला बदल केली. 9 आणि च्या जागी 6, 6च्या जागी 9. तर येणारी संख्या ही आहे. येणारी संख्या व मूळ संख्या, ही मूळ संख्या यांच्यातील फरक म्हणजे काय? येणारी संख्या केली, ही अंकाची अदलाबदल केली. फरक म्हणजे काय तुम्हाला आधी सांगितलं? वजाबाकी. चला मोठी संख्या ही आहे, वजाबाकी करू. वजा याच्या खाली 36,490 करूया. वजाबाकी करून टाकू. 9 शून्यातून 0 गेले, 0 राहिलं. 6तून 9 जात नाही. चला इथून घेऊया. 16तून 9 काढा. 16तून 9 गेले, 7 राहिले. इथं 3तून 4 जात नाही. इथला हातचा घ्या. 13तून 4 काढा. 13तून 4 गेले, 9 राहिले. इथे 8तून 6 गेले, 2 राहिले. 3तून 3 गेले, 0 राहिलं. उत्तर पर्याय कोणता आला? ए. करेक्ट. पर्याय क्रमांक ए हे उत्तर आहे. सहावं उदाहरण. चला
6वं उदाहरण. पुढील पैकी कोणती संख्या संयुक्त संख्या आहे? संयुक्त संख्या म्हणजे काय? कुठल्या तरी दुसऱ्या पाढ्यामध्ये येणारी संख्या, वेगवेगळ्या पाढ्यामध्ये येणारी संख्या, म्हणजे त्या संख्येला इतर कोणत्याही संख्येने भाग गेला पाहिजे. जसं बघा, आणि ज्या कुठल्याही संख्येने भाग जात नाही, केवळ त्याच संख्येच्या पाढ्यात असतात, त्याच संख्येने भाग जातो, तिला मूळ म्हणतात. बघा, 17 ही संख्या आहे ना, कुठल्याच पाढ्यात नाही, फक्त 17च्याच पाढ्यात आहे, म्हणजे ही संख्या मूळ संख्या. चला, 29 ही संख्या कधी कुठल्याच पाढ्यात नाही, त्यामुळे ही पण संयुक्त संख्या आपला मूळ संख्या आहे. 15 ही संख्या मात्र 3च्याही पाढ्यात आहे, 5च्याही पाढ्यात आहे, आणि 15च्याही पाढ्यात आहे, आणि 1च्याही पाढ्यात आहे. एवढ्या पाढ्यात आहे ती. आणि ही संख्या आहे ना, ही केवळ 17च्याच पाढ्यात आहे आणि 1च्या पाढ्यात आहे. ही संख्या 29च्या पाढ्यात आहे आणि 1च्या पाढ्यात आहे. आता 97 बघूया. 97 ही संख्या कुठल्याच पाढ्यात नाही. बघा, 14 7 98 आहे, पण 97 नाही, म्हणजे ही संख्या 97च्या पाढ्यात आणि 1च्याच पाढ्यात आहे. आता यावरनं जी संख्या, ज्या संख्येचे विभाजक असतात ना, त्या संख्येला संयुक्त संख्या म्हणतात. म्हणूनच याचं उत्तर आहे 15. पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक सी. सातवं गणित बघा. जर बघा, सातवं गणित 9 5 0 2 4, मी अंक लिहून घेतले. बघा, 9 5 0 2 4 या अंकाचा वापर करून, अंकाचा वापर करायचा इथपर्यंत, बनणारी 5 अंकी संख्या, 5 अंकी संख्या बनवूया. चला बरं, बनवा. याच्यातली कोणती संख्या 5 आहे? ही संख्या 5 आहे, पण इथं काय म्हणते? किमान. किमान म्हणजे काय? आधी सांगितलं, किमान म्हणजे लहानात लहान. चला, ओळखा कोणती आहे? ही एक आहे. पहिला पर्याय 20,954. बघा, लिहून घेतो तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. दुसरा पर्याय आहे 20,459. तिसरा पर्याय आहे 20,549. चौथा पर्याय 20,495. ओळखा याच्यामध्ये लहानात लहान संख्या. ही 20 20 20 9 वाली संख्या तर मोठी आहे, नाही जमत. आपल्याला किमान पाहिजे. 4 वाली संख्या लहान आहे, म्हणजेच 459 वाली ही संख्या लहान आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक बी हे उत्तर.